नमस्कार, माझं नाव कुमारी साक्षी बहिरम. माझे नाव कुमारी साक्षी प्रवीण जळीत. माझं नाव कुमारी अक्षरा कुरडकर. आम्ही श्री सद्गुरू विद्या मंदिर वर्धमनेरी तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथील विद्यार्थिनी. आम्हाला आमच्या शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री नांदे सर यांनी मार्गदर्शित केलं आहे. आज आम्ही एका अशा विषयावर बोलणार आहे जी केवळ एक योजना नाही तर भारताचा आत्मसन्मान आहे. आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ स्वतःवर अवलंबून राहणे नाही तर आपल्या देशावर, आपल्या लोकांवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे होय. 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला मंत्र म्हणजेच एक नव्या भारताची घोषणा होती. पण मित्रांनो, स्वावलंबनाचा प्रवास सोपा नाही. आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. भांडवलशाहीची कमतरता, तंत्रज्ञानाचा अभाव, कौशल्य नसलेले कामगार आणि परकीय वस्तूंचे अति अवलंबित्व. पण भारत हा कधीच हार मानणार नाही. आज आपल्या देशातील युवा नवे स्टार्टअप सुरू करीत आहेत. महिलांनी उद्योगात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहेत आणि शेतकरी व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून देशी उत्पादनाला बळ देत आहेत. सरकारने मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्किल इंडिया यांसारख्या योजना आणल्या आहेत, ज्यामुळे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. पण खरी आत्मनिर्भरता तेव्हाच होईल जेव्हा आपण परदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तू वापरू, देशी उत्पादनाला प्रोत्साहन देऊ आणि माझा देश माझा अभिमान आहे अशी भावना आपल्या मनात ठेवू. मित्रांनो, आत्मनिर्भर भारत ही केवळ योजना नाही, ती प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आहे, एक आव्हान आहे आणि भारताला विश्वगुरू बनवण्याचा संकल्प आहे. शेवटी असं म्हणजे की आत्मनिर्भर भारत ही फक्त योजना नाही तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. आपण सर्वांनी देशी वस्तू वापरल्या, मेहनत केली आणि आपल्या देशावर विश्वास ठेवला तर भारत नक्कीच स्वावलंबी बनेल. चला तर मग आपण सर्व मिळून हा नवा भारत घडवूया. आत्मनिर्भर, सक्षम आणि अभिमानास्पद भारत घडवूया.